तर मी ना आता बनवते घेवड्याच्या बिया. तर त्याच्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, जिरे घालायचं. नंतर मी काय केलं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अद्रकेचं वाटण केलं. तर ते 1 चमचा वाटण घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर. छान असं वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं, की नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि टोमॅटो छान असं मऊ होऊ द्यायचं. म्हणजे कसं असं थोडंसं ग्रेव्ही टाईप होऊ द्यायचं. म्हणजे थोडंसं चांगलं असं मॅश झालं ना, मग छान लागतं. नंतर टोमॅटो तर बघू शकता छान असं आपलं तेल सुटायला लागलं, तो टोमॅटो पण छान मॅश झालं. नंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे मसाले घातले, चटणी, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि इथं घेवड्याच्या बिया आहेत. तर ह्या बिया म्हणजे आपण घेवड्याच्या शेंगा आणतो ना, तर त्या शेंगाच आणायच्या, फक्त आणताना थोड्याशा निबार आणायच्या. मग त्याच्यातल्या फक्त आतल्या बिया घ्यायच्या आणि त्या बिया स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि धुवून घेतलेल्या बिया त्या फोडणीमध्ये घालायच्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाणी घालायचं आणि झाकण लावून छान अशी एक वाफ काढायची. आता बिया कशा हिरव्या आहेत त्यामुळं थोड्याशा म्हणजे एक वाफ काढली का पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही, किंवा अगोदर थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं तरी पण चालते, पण मी डायरेक्टच घातल्या होत्या. झाकण लावायचं. इथं बघू शकता छान अशा बिया आपल्या सॉफ्ट झाल्यात. नंतर वरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त असं आपल्या शेंगाच्या बियाची एकदम सुक्की अशी भाजी आपली तयार झाली. एकदा नक्की ट्राय करा, खूप म्हणजे खूप भारी लागते. आणि ही रेसिपी कशी वाटली ना, तर ती पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय बाय.